नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 2 दिवसापूर्वी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परदेशी गुंतवणुकीसाठीचे काही निर्बंध जे आहेत त्याच्यामध्ये सूट दिली गेल्याचं जाहीर केलंय. हे निर्बंध कोणाला लागू होते? भारताचे जे शेजारी देश आहेत, म्हणजे ज्यांची सीमा ही भारताशी जोडलेली आहे, अशा देशांमधून जर का भारतामध्ये गुंतवणूक येणार असेल, तर त्यावर ही बंधनं होती आणि त्यामध्ये अशी गुंतवणूक करण्यापूर्वी भारत सरकारची परवानगी घेणं हे बंधनकारक केलेलं होतं. आता जे बदल केले गेलेले आहेत 2 दिवसापूर्वी, त्याच्यामुळे काय झालेलं आहे नेमकं? तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की अ, 10 मार्च 2026 रोजी आलेला हे बदल आहेत आणि त्यात असं म्हटलंय, की प्रेस नोट 3 मधून यांनी ते घोषित केलं, की त्याच्यामध्ये पार्शल रिलॅक्सेशन म्हणजे जे कडक निर्बंध होते त्याच्यामध्ये थोडीफार सूट दिली गेलेली आहे आणि भारत आणि चीन यांच्यामधले जे आर्थिक परस्पर संबंध होते त्याला एक मी म्हणेन थोडासा दिलासा मिळालेला आहे. म्हणजे जितके कडक नियम 2020 सालापासून आजपर्यंत अस्तित्वात होते, त्याच्यामधून थोडीफार ब्रीथिंग स्पेस म्हणतात ना, श्वास घ्यायला उसंत मिळेल, अशा पद्धतीचं त्याला आपण वर्णन करू शकतो. इन्व्हेस्टर्स विथ अप टू 10% नॉन कंट्रोलिंग बेनिफिशियल ओनरशिप इन लँड बॉर्डरिंग कंट्रीज. म्हणजे एखादी कंपनी आहे, ती चीनमध्ये समजा रजिस्टर झालेली नाहीये. परंतु एखाद्या चीनी कंपनीचं त्याच्यामध्ये जर का भांडवल असेल, तर अशा कंपनीला आता भारतामध्ये गुंतवणूक करता येईल. याच्यापूर्वी तशी केलेली नव्हती. म्हणजे ऑटोमॅटिक रूटमधून त्यांना मिळत नव्हतं. ह्या आता लोकांसाठी त्यांना ऑटोमॅटिक रूट अवेलेबल झालेला आहे. त्याच्यामध्ये सरकारच्या परवानगीची गरज राहिलेली नाहीये. अर्थात ही गुंतवणूक करण्यापूर्वी जो काही एखादा सेक्टर असेल, त्या सेक्टरमध्ये जे काही नियम लागू असतील, ते नियम मात्र लागू होतील त्याला. त्याच्यामधून त्यांना काही सूट दिलेली नाहीये. पण एकंदरीतच शेजारी देशामधली कंपनी म्हणून जे निर्बंध होते, त्याच्यामधून ही सूट दिली गेलेली आहे. तर हे जे सेक्टर कोणते आहेत ते आपण बघूया. या सेक्टर्समध्ये त्यांनी सिलेक्शन दिलेलं आहे, की इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सचं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा कॅपिटल गुड्स, इलेक्ट्रॉनिक कॅपिटल गुड्स, सोलर सेल्स, पॉलिसिलिकॉन इनगॉट वेफर वगैरे आदी ही जी लिस्ट आहे, ही आत्ताला ही लिस्ट आहे. ह्याच्यामध्ये आणखी बदल सुद्धा पुढे होऊ शकतील. या सेक्टरमध्ये जर का अशी गुंतवणूक येणार असेल, तर तसे जे अर्ज येतील सरकारकडे ते 60 दिवसामध्ये त्याला क्लिअरन्स मिळेल. म्हणजे हो किंवा नाही, जो काही सरकारचा निर्णय आहे, तो निर्णय हा तातडीने 60 दिवस म्हणजे त्यांनी अतिशय कमी मुदत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं ठेवायला लागेल. आता ह्याच्यामध्ये मेजॉरिटी शेअर होल्डिंग जे आहे ते मात्र भारतीय नागरिकांकडे असायला पाहिजे अशी अट मात्र दिलेली आहे. तेव्हा या कंपन्या ज्या येतील गुंतवणुकीसाठी त्यांना मेजॉरिटी शेअर होल्डिंग मिळू शकणार नाही ह्याच्यामध्ये. पण एकच आहे, की त्याच्यामुळे तिकडून येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मात्र निश्चित वाढेल. ह्याच्यात केवळ नुसत्याच अशा कंपन्या ज्या इथे नुसत्या गुंतवणूक नाही, तर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, यावर भर दिला गेलेला आहे. अ, द म्हणजे नुसते आर्थिक व्यवहार ज्यांचे करायचे आहेत आणि त्याच्यासाठीची गुंतवणूक ही याच्यात अपेक्षित नाही आणि म्हणून जे सेक्टर मी वाचून दाखवले त्याच्यात इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स काय, जिथे-जिथे भारतासाठी थोडंफार तंत्रज्ञानाची बाहेरच्या गरज आहे, आवश्यकता आहे आणि भांडवलाची गरज आहे. अशा दोन्ही गोष्टी आणि ते सेक्टर जे आहे ते तसे आयडेंटिफाय केलेले दिसतात. ही एक खूप मोठी स्टेप आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामधून पहिलं म्हणजे मी सांगितलं तसं 2020 पासून सगळी इन्व्हेस्टमेंट जी होती चीनकडूनची ती बंद ठेवलेली होती आणि ती सिक्युरिटी रिझन्ससाठी बंद होती. अर्थात तुम्ही जर का त्याचं शब्दरचना बघाल तर हे केवळ चीनला लागू होतं असं नाही. आपल्या सीमेला ज्यांची सीमा भिडते अशा सर्व देशांना हे लागू आहे. त्यामुळे चीनला वेगळं काढलंच नाही. परंतु अर्थातच आपल्याला माहिती आहे,
की भारताचे जे कोणी असे देश आहेत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ असेल, ह्यांच्याकडून काही फार मोठी भारतामध्ये गुंतवणूक अपेक्षित नाही. ती अपेक्षित आहे फक्त चीनकडून. आणि म्हणून नाव न घेता सुद्धा हे चीनला लागू आहे जास्त, हे आपण म्हणू शकतो. ही एक अत्यंत मोठी गोष्ट कशासाठी आहे? मी हा व्हिडिओ करण्याइतका हा विषय मोठा आहे का? हा प्रश्न जरूर तुमच्या मनामध्ये येईल. आणि त्याचं कारण, त्याची पार्श्वभूमी महत्वाची आहे. आता कल्पना करा तुम्ही, की असं म्हटलं जातंय, की मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनमध्ये जाणार आहेत. आणि तिथे अर्थातच अगोदर ठरल्याप्रमाणे त्यांचे विषय वगैरे सगळे तर ठरलेले असतीलच. पण आर्थिक गुंतवणूक हा एक मोठा भाग असणार आहे त्याच्यामध्ये. आणि ट्रम्प जेव्हा ते म्हणतात, की मेक अमेरिका ग्रेट अगेन, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती पुन्हा एकदा चीनमध्ये सुरू व्हावी, अशा दृष्टीने ट्रम्प प्रयत्नशील आहेत. आपल्याला माहिती आहे, की आपले जे अंबानी ग्रुप आहे, ज्यांची जामनगरमध्ये ऑइल रिफायनरी आहे, त्याच ग्रुपला आता अमेरिकेमध्ये परवानगी मिळालेली आहे, की त्यांना तिथे तेल शुद्धीकरणाचा कारखाना सुरू करता येईल आणि त्याच्यासाठी खूप मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. माझ्या अंदाजाने अंबानी जवळ-जवळ 3 ते 4 बिलियन डॉलरची गुंतवणूक करतील. ती जी 300 बिलियन जे तुम्ही ऐकताय, ती थोडी ट्रिकी फिगर आहे. कारण त्याच्यामध्ये अमेरिकेचे म्हणजे इम्पोर्ट रिप्लेसमेंट आहे ती. आज अमेरिकेला त्याच्यावर 300 बिलियन डॉलर खर्च करावा लागतो आयातीवरती. तो आयातीवरचा खर्च जो आहे तो वाचणार आहे त्यांचा आणि ते देशांतर्गत होईल. अर्थातच जेव्हा देशातून पैसा बाहेर जात असतो त्याच्यापेक्षा तुम्ही देशात बनवणं महत्वाचं असतं आणि तुमच्या मनामध्ये येईल. आणि त्याचं कारण त्याला टार्गेट केलेलं आहे असं आपण म्हणतो. हे टार्गेट केलेलं असताना टार्गेट 2 प्रकारे केलं. पहिलं म्हणजे त्यांची चीननी अमेरिकेला देऊ केलेले जे क्रिटिकल रेअर अर्थ्स आणि हे सगळे मटेरियल होतं त्याच्यावरती निर्बंध घातल्यामुळे, खास करून चांदीच्या निर्यातीवरती निर्बंध घातल्यामुळे अमेरिका अडचणीत आलेली आहे. तेव्हा अमेरिकेने उलटं केलं, त्यांच्यावरती टेरिफ लागू केलेले होते. तर हे एक प्रकारचं आर्थिक महायुद्ध चाललेलं आहे दोन्ही देशांमध्ये. त्याच्यामध्ये चीनची जर का नाड्या आखडायच्या असतील तर त्यांना मुळात तेलच मिळू नये, एनर्जी मिळाली नाही तर तिथे फॅक्टरीज चालू शकणार नाहीत आणि जनजीवन विस्कळीत होईल या अंदाजाने पहिल्यांदा व्हेनेझुएलाचं तेल जे चीनला मिळत होतं आणि अत्यंत स्वस्तात मिळत होतं, ते चीनचं तेल ट्रम्पनी बंद केलं. कारण आज व्हेनेझुएलाचं तेल कोणाला विकायचं ह्याचे निर्णय अमेरिका घेते. आणि अशीच परिस्थिती त्यांना इराणमध्ये करायची होती असं म्हटलं जातं. आणि हे 2 जर का चीनचे सोर्सेस जे आहेत, जिथून चीन मोठी खरेदी करत होता तेलाची, ते बंद झाले तर चीन अडचणीत येईल आणि मग तो आपलं ऐकेल असा सगळा होरा होता, हे म्हटलं जातं. पण अ, त्या तेलाच्या प्रकारामधून चीनला एक प्रकारे परस्पर दिलासा मिळाला. कारण जागतिक व्यापारामध्ये एवढ्या मोठ्या उलाढाली झालेल्या आहेत आता. होर्मुझच्या आखातातून तेल बाहेर पडू शकत नाही. याच्यामुळे खुद्द ट्रम्प यांनाच सांगावं लागलं, की ठीक आहे रशियाकडून तेल तुम्ही घ्या म्हणून. जसं भारताला सांगितलं गेलं, चीनला सांगायची गरज नाही कारण त्यांना काही हे सांगितलं गेलेलं नव्हतं रशियाचं तेल घेऊ नका. पण रशिया विल बी व्हेरी हॅपी कारण आतापर्यंत त्यांना अतिशय कमी दरामध्ये तेल विकावं लागत होतं. त्याच्या ऐवजी आता जवळ-जवळ दुप्पट किमतीला मार्केट रेटला रशिया तेल विकणार आहे. त्यामुळे रशिया इज मोर दॅन हॅपी. चीन सुद्धा ते देईल कारण त्यांना सुद्धा तेल मिळणं ही महत्वाची गरज आहे. तुम्ही जर का इथून त्यांचं नाक दाबलत म्हणून तिथे त्यांनी तोंड उघडून ते तेल तर घेणार आहेत. त्यामुळे ट्रम्पना त्याच्यामध्येही फारसं यश मिळेल असं नाही कारण इराणमध्ये कारवाई फसलेली आहे एक प्रकारची. तेव्हा दुसरा जो हेतू होता तो आर्थिक गुंतवणुकीचा होता. चीनचं भांडवल अमेरिकेत यावं हे प्रयत्न जे आहेत ते देखील या घोषणेमुळे आज धोक्यामध्ये येतील. कारण चीन सुद्धा विचार करेल, की जर का भारतामध्ये मला गुंतवणूक करता येत असेल आणि ती जास्त फायदेशीर आहे. कारण भारताचा आर्थिक विकास दर हा डेफिनेटली अमेरिकेपेक्षा जास्त असणार आहे. तेव्हा अत्यंत मोक्याच्या क्षणी भारताने ही घोषणा केलेली आहे आणि चीनला हे दाखवून दिलेलं आहे, की तुमच्यासाठी इथे
क्षितिज आम्ही मोकळं करतो आहोत, तेव्हा तुमच्याकडे जो काही ॲडिशनल पैसा आहे, अतिरिक्त पैसा आहे, तो इथे तुम्ही आणू शकता म्हणून. त्यामुळे चीनचं लक्ष जे आहे ते अमेरिकेवरून वळून हे भारताकडे यावं, अशी इथे एक प्रकारची आपल्याला इच्छा दिसते आहे. आणि मग ट्रम्पसाठी हे चॅलेंज झालं. म्हणजे त्यांचा हात ऑलरेडी दगडाखाली आहे आणि त्यांना भांडवलाची गरज आहे. चीन त्यांना सांगू शकतो, की आता तुमच्या देशामध्ये मला गुंतवणूक करायची गरज नाही. मला भारतात सुद्धा जाता येतं. आजवर ते अडवलेलं होतं. आता मला तो रस्ता मोकळा करून दिलेला आहे. तेव्हा अ, ज्याला आपण म्हणतो ना, ट्रम्प नेहमी म्हणतात बघा, "यू हॅव नो कार्ड्स" असं ते म्हणतात. तशी ट्रम्पची दोन्ही कार्ड आज निकामी झालेली आहेत असं आपण म्हणू शकतो. एक म्हणजे तेल खरेदीचं आणि दुसरं म्हणजे हे गुंतवणुकीचं. आता या वातावरणामध्ये जेव्हा ट्रम्प चीनमध्ये जातील, त्यावेळी त्यांना चीनशी वाटाघाटी करणं अधिक कठीण होईल. कारण हातातले 2 हुकुमाचे पत्ते जे आहेत ते त्यांच्या हातून निसटलेले आहेत. ही भेट जेव्हा होईल आणि त्याचे जे अपडेट येतील, तेव्हा आपण जरूर ह्याच्यावर परत विचार करू. ह्या सगळ्या तेलाच्या खरेदीला आणखी एक पदर आहे. त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ करतेय, तो तुम्ही जरूर बघावा, अशी विनंती करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच सुरू ठेवा. धन्यवाद.